हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण सूक्ष्मजीवाचा एका वेगळ्या क्षेत्रामध्ये होणारा आणि आता खूप मोठ्या प्रमाणात होत असलेला उपयोग आपल्याला पाहायचा आहे. तर जागतिक सर्व जगापुढे आपण पाहिलं की मुख्य 3 समस्या, एक लोकसंख्या वाढ, दुसरं प्रदूषणावर नियंत्रण किंवा प्रदूषणाचं वाढतं प्रमाण, आणि तिसरं इंधनाचा साठा किंवा इंधनाचा होत असलेला अमर्याद वापर. ह्या 3 समस्या जगापुढे आहेत आणि ते सोडवण्यासाठी सगळेच देश आपापल्या स्तरावर कार्य करत आहेत. आणि त्याच्यातला जो पहिला महत्त्वाचा आहे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे. मग हे सर्व जगामध्ये किंवा सर्व देशामध्ये याची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी होत आहे. भारतामध्ये सुद्धा आपण बघतो की आता आपण पहिलं जे होतं ते त्रिकोणी कुटुंब आपण म्हणायचं, त्रिकोण 3 मुलं वगैरे. त्याच्यानंतर हम दो हमारे दोनचा आपण नारा दिला आणि आता सध्या हम दो हमारा एक असं. तर मग शासनातर्फे सुद्धा लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2पेक्षा पुढच्या अपत्यांना शिष्यवृत्ती वगैरे घेत असताना तुमच्या लक्षात येतं तिथं फॉर्मवर लिहिलेलं असतं की पहिल्या 2 अपत्यालाच वेगवेगळे लाभ दिले जातात. सरकारी नोकरी असेल किंवा इतर कुठल्याही सरकारी योजना जर असतील तर त्याच्यामध्ये फक्त पहिल्या 2 अपत्यांनाच त्या सवलती दिल्या जातात. राशन कार्ड वगैरे सुद्धा जर तुम्ही अशात भरत असाल तर तुम्हाला 2पेक्षा जास्त मुलांची नोंद तिथं राशन कार्डमध्ये वगैरे करून घेतली जात नाही. मग अशा वेगवेगळ्या हे करून आपण म्हणजे उपाय करून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे शासनातर्फे. आणि लोकसंख्या जर वाढीवर नियंत्रण झालं तर पर्यायानं आपले जे दुसरे 2 महत्त्वाच्या जर समस्या आहेत, प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि दुसरं जैविक इंधनाचा साठा जपून ठेवणे. तर हे लोकसंख्या कमी झाली की आपोआप ह्या 2 समस्यावर सुद्धा आपण मात करू शकतो. कारण लोकसंख्या वाढीबरोबरच घनकचरा असेल, सांडपाणी असेल, विविध प्रदूषके इत्यादी घटकही वाढत चाललेले आहेत. ऊर्जेची गरज वाढत जाते. जेवढी ऊर्जेची गरज वाढेल तेवढं इंधनाचे खप होत जाईल. त्याच्यामुळं अशा प्रकारे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण पाहतो की आता म्हणजे बरेच उपाय किंवा पर्याय हे केले जात आहेत. तर मग ह्याच्यामध्ये आपण आता भारतामध्ये जर पाहिलं तर आता मुख्य याच्यामध्ये भारतामध्ये लोकसंख्या नियंत्रणाबरोबरच प्रदूषण नियंत्रणावर, ज्याला आपण सूक्ष्म जैविक प्रदूषण म्हणतो. सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रण म्हणजे प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी सूक्ष्मजीवाचा वापर केला जात आहे. तर यामध्ये आपण बघतो की सुरुवातीला जे आपल्या घरगुती याच्यामध्ये बायोगॅस संयंत्रामध्ये हीच पद्धती वापरली जाते. सूक्ष्मजैवाच्या साहाय्याने प्रदूषणावर नियंत्रण ठेवलं जातं. सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये शेतातील कचरा असेल, घरातील असेल कचरा किंवा गोठ्यातील कचरा असेल, ते एका विशिष्ट ठिकाणी, ज्याला आपण परसबाग म्हणायचं, परसच्या ठिकाणी म्हणायचं, उकिरडा ज्याला आपण म्हणतो, तिथं ते साठवलं जायचं. आणि नंतर त्या सूक्ष्मजीवाच्या साहाय्याने आपोआप त्या कचऱ्याचं विघटन व्हायचं आणि त्याचं एका उत्तम अशा सेंद्रिय खतामध्ये त्याचं रूपांतर व्हायचं आणि ते खत परत शेतामध्ये वापरलं जायचं. म्हणजे एका बाजूनं आपल्याला आपलं म्हणजे टाकाऊ पदार्थाचाही पुनर्वापर व्हायचा आणि दुसरं आपल्याला त्याच्यापासून एकतर खत मिळायचं. आणि आता बायोगॅस संयंत्र जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्या बायोगॅस संयंत्रामध्ये काय केलं जातं, त्याच्यापासून जैविक इंधन किंवा बायोगॅस तिथं मिथेन वायू तिथं तयार केला जातो. मग अशा प्रकारे असा तिहेरी उपयोग आपल्याला तिथं सूक्ष्म जैविकाचा उपयोग केल्यानंतर आपल्याला तिथं दिसून येत असतं. तर आता हे मोठ्या प्रमाणावर आधी फक्त ग्रामीण भागामध्ये केलं जायचं, पण आता शहरी भागामध्ये सुद्धा या सूक्ष्मजैवाचा वापर करून प्रदूषणावर नियंत्रण केलं जात आहे. आणि त्यासाठी तुम्ही बघितलं असेल मुख्यतः शहरामध्ये कचरा हे करत असताना हे पहा, अशा प्रकारे आधुनिक भूमिभरण स्थळ, आधुनिक भूमिभरण स्थळाचा तिथं उपयोग केला जात आहे. पण यामध्ये नेमकं काय करतात आधुनिक भूमिभरण स्थळामध्ये, तर तिथं कचरा शहराच्या बाहेर
एक असा मोठा असा खड्डा खणला जातो मोकळ्या जागेत, वस्तीपासून दूर असा मोठा खड्डा खणतात. तुम्ही आता प्रेत वगैरे हे करता, आता आपण कोविडच्या ह्याच्यामध्ये बघत असाल तुम्ही कधी अंत्यविधी वगैरे असं करण्यासाठी सुद्धा तिथं असा मोठा खड्डा करतात तिथं. आणि मग त्या खड्ड्यामध्ये त्या मृतदेहाला वगैरे टाकून मग त्याच्यावर माती वगैरे पसरून वगैरे त्याचं म्हणजे दफन केलं जात आहे. मग हे अशाच प्रकारची पद्धती कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी केलं जातं. मग यामध्ये काय करतात मुख्यतः कचरा तिथं जो जिथं टाकायचा आहे तिथं शहराच्या बाहेर असं मोकळ्या जागेमध्ये मोठा खड्डा खणतात आणि जेवढा काही कचरा तिथं तयार होतो मग तो कचरा सगळा गोळा करून त्या खड्ड्यामध्ये आधी जमा करतात. आणि त्या खड्ड्यावर आधी जमा करण्याआधी काय करतात, त्याच्यावर तिथं त्या खड्ड्याच्या खाली प्लॅस्टिकचं आवरण करतात. समजा आता हा खड्डा आहे तर पहा हा असा मोठा खड्डा खणलेला आहे असा. मग याच्यामध्ये काय करतात, सगळ्या खालच्या बाजूनं वगैरे प्लॅस्टिकचा थर देतात. मग प्लॅस्टिकचा थर कशासाठी द्यायचा, तर त्याच्यामध्ये काही त्या कचऱ्यामध्ये वगैरे काही रासायनिक पदार्थ असतील किंवा इतरही अजून काही पदार्थ असतात ज्याच्यामुळं मातीचं प्रदूषण होत असतं. मग असं मातीचं प्रदूषण होऊ नये, ते पदार्थ त्याच्यामध्ये झिरपू नयेत, ते पाणी तसं अपायकारक पाणी त्या मातीमध्ये झिरपून तिथली माती खराब होऊ नये म्हणून ती काळजी केली जाते. आणि परत ते कचरा गोळा करण्यासही सोपं जातं. मग अशा प्रकारे मग काय करतात, तिथं त्या खड्ड्यामध्ये सुरुवातीला प्लॅस्टिकचं अस्तर टाकतात आणि त्याच्यामध्ये जेवढे काही त्या खड्ड्यामध्ये रोज जेवढा कचरा तयार होईल तेवढा कचरा सगळा त्याच्यामध्ये टाकतात. आता कचरा गोळा करताना सुद्धा आता काळजी घेतली जात आहे. आपण आपल्या गावामध्ये सुद्धा बघतो घंटागाडी येते. मग घंटागाडी आल्यानंतर तुम्ही पहा कधी कचरा देऊन तर ते ओला कचरा वेगळीकडे करतात, सुका कचरा वेगळीकडे करतात. घरातच आपल्याला सांगितलेलं असतं, घरीच आपण तशा प्रकारे करतो. ओला कचरा म्हणजे जो स्वयंपाकघरातील वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य पदार्थापासून जो कचरा तयार होतो त्याला आपण ओला कचरा म्हणतो, ज्याचं सूक्ष्मजीवाच्या साहाय्याने विघटन होतं. पण काही कचरा आपल्या घरी असा असतो ज्याचं सूक्ष्मजीवाच्या साहाय्याने विघटन होत नाही. तो कचरा मुख्यतः खूप मोठ्या प्रमाणात तयार होणारं प्लॅस्टिक आहे, काचेचे तुकडे असतील, परत आपले धातूचे एखादे कुठले भांडे हे वगैरे असतील, धातूचे पदार्थ, प्लॅस्टिकचे पदार्थ, काचेचे पदार्थ, हे सगळे अविघटनशीलमध्ये येतात. मग तो कचरा आपण वेगळा करायचा असतो. मग असा कचरा वेगळा केला जातो. आणि मग तुम्ही जेव्हा घंटागाडीमध्ये वगैरे नेता तेव्हा ते विघटनशील पदार्थ कचरा वेगळा करतात आणि अविघटनशील कचरा वेगळा करतात. आणि ते अविघटनशील जो कचरा असतो त्याचा परत पुनर्वापर तिथं केला जातो. तर अशा प्रकारे मग जो विघटनशील कचरा असतो तो कचरा काय करतात, त्या खड्ड्यामध्ये टाकतात. आणि परत त्याच्यावर खड्डा झाल्यानंतर त्याच्यावर माती टाकतात किंवा लाकडाचा भुसा, म्हणजे दुर्गंधी पसरू नये एवढा त्याचा उद्देश असतो. तर माती असेल, लाकडाचा भुसा असेल किंवा हिरवा पालापाचोळा असेल हे त्याच्यावर टाकतात. आणि परत दुसऱ्या दिवशी कचरा झाला, परत तो कचरा सगळा गोळा करतात, परत त्या खड्ड्यामध्ये टाकतात, परत त्याच्यावर माती वगैरे. आणि ही प्रक्रिया केव्हापर्यंत, जोपर्यंत तो खड्डा भरत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया चालूच ठेवतात. मग एकदा खड्डा भरला की मग त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवाच्या साहाय्याने काय केलं जातं, तिथं विघटन होतं आणि तो खड्डा म्हणजे मातीनं वगैरे लिपून घेतात. आणि काही आठवड्यानंतर मग परत त्याचं उत्कृष्ट खतामध्ये वगैरे तिथं आपल्याला रूपांतर झालेलं दिसून येतं. आणि हे खत परत काढून घेतात, परत ते भूमिभरण स्थळ अजून रिकामं होतं. मग एक असे बरेचसे भूमिभरण स्थळ तिथं केलेले असतात. एक भूमिभरण स्थळ भरलं की त्याला मातीला लेपतात आणि परत दुसऱ्या भूमिभरण स्थळामध्ये ते कचरा टाकायला सुरुवात करतात. तो खड्डा भरला की परत तिसऱ्यामध्ये. मग तोपर्यंत पहिल्या कचऱ्यातील म्हणजे सूक्ष्मजीवाच्या साहाय्याने पूर्णतः विघटन होतं आणि त्याच्यापासून खत तयार झालेलं असतं, उत्तम सेंद्रिय खत. तर असं खत तयार होतं आणि कचऱ्याची सुद्धा जी समस्या मोठ्या प्रमाणात आहे ती समस्या आपली मार्गी लागते. आणि जे अविघटनशील पदार्थ असतात, धातूचे तुकडे असतात, काचेचे तुकडे असतात, याचा परत तुम्ही बघता त्याचा परत कारखान्यामध्ये त्याचा पुनर्वापर केला जात आहे.
धातूच्या तुकड्यापासून परत नवीन धातूची वस्तू बनवली जाते. काचेच्या तुकड्याचा उपयोग तिथं कलेट म्हणून केला जातो. मागे मी सांगितलं होतं, काच तयार करण्याच्या कारखान्यामध्ये फुटक्या काचेचा उपयोग तिथं उत्प्रेरक म्हणून होत असतो. तर असं म्हणजे अविघटनशील पदार्थाचा सुद्धा तिथं वापर होतो. तर अशा प्रकारे सूक्ष्मजीवाच्या साहाय्याने प्रदूषणावर मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण केलं जात आहे. त्यानंतर एका वेगळ्या क्षेत्रामध्ये परत आपल्याला याचा उपयोग पाहायचा आहे. तो आहे सांडपाणी व्यवस्थापन. सांडपाणी व्यवस्थापन. सांडपाणी आता प्रत्येकाच्या घरामध्ये कुठंही सांडपाणी म्हणजे आपलं खराब झालेलं जे पाणी असतं, जे आपल्या बेसिनमधलं पाणी असेल, बाथरूममधलं पाणी असेल, टॉयलेटमधलं पाणी असेल, त्याला आपण सांडपाणी म्हणायचं. आता याचं आपल्या घरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाच्या घरी सांडपाणी तयार होत असतं. कपडे धुण्याच्या प्रक्रियेत असेल, आंघोळ करण्याच्या प्रक्रियेत असेल, भांडे धुण्याच्या प्रक्रियेत असेल, घर स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेमध्ये असेल, तर असं हे सांडपाणी. मग आता हे आपल्या घरामध्ये छोट्या प्रमाणावर होतं, पण मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सांडपाणी तयार होत असतं. मग या सांडपाण्याचं व्यवस्थापन करणं, कारण हे सांडपाणी जर दूषित तसंच जर आपण बाहेर कुठंतरी सोडलं तर ते एकतर आजूबाजूच्या मातीचं प्रदूषण घडवून आणतात. त्याच्याशिवाय जवळच्या जलाशयाच्या साठ्यामध्ये वगैरे ते मिसळलं की तर त्याच्यापासून ते जलीय भाग जो आहे किंवा आपला पाण्याचा जो साठा आहे तो साठा तिथं प्रदूषित होत असतो. म्हणून त्या सांडपाण्यावर आधी प्रक्रिया करणं गरजेचं असतं. मग असं सांडपाणी व्यवस्थापन करत असताना सुद्धा आता मुख्यतः सूक्ष्मजीवाचा वापर केला जात आहे. यामध्ये मुख्यतः फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू, फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणूचा मुख्यतः सांडपाणी व्यवस्थापनामध्ये वापर केला जात आहे. मग या जीवाणूमध्ये काय वैशिष्ट्य असतं, तर या जीवाणूमध्ये मानवनिर्मित जे काही संयुगे असतात त्या मानवनिर्मित संयुगाचं विघटन घडवून आणत असतात. मानवनिर्मित संयुगाचं विघटन करणारे, याशिवाय जे रोगकारक सूक्ष्मजीव असतात, उदाहरणादाखल कॉलरा असेल, टायफॉईड असेल, यासारख्या जीवाणूंना नष्ट करण्याची क्षमता या फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणूमध्ये असते. म्हणजे जीवाणूला मारत असतात. म्हणजे हे उपयुक्त जीवाणू उपद्रवी सूक्ष्मजीवाला मारून टाकतात. मग अशा प्रकारे हे काय करतात, त्या पाण्याचं एकतर म्हणजे सांडपाण्यामध्ये जर असे अपायकारक सूक्ष्मजीव असतील तर ते त्याचा नाश करतात. मग याशिवाय त्या सांडपाण्यामध्ये बरेचसे कार्बनी पदार्थसुद्धा असतात. ज्या पदार्थामध्ये कार्बन हा घटक असतो त्याला आपण कार्बनी पदार्थ म्हणतो. तर या कार्बनी पदार्थाचं ते विघटन घडवून आणतात आणि ते विघटन केल्यानंतर त्याच्यातून मुख्यतः मिथेन वायू CH4, कार्बन डायऑक्साईड CO2, CH4, CO2 यासारखी वायू बाहेर पडतात आणि त्या वायूमुळं मग तिथं त्याचं विघटन, कार्बनी पदार्थाचं विघटन होतं. या मिथेनचा उपयोग हे मुख्यतः तिथं इंधन म्हणून केला जातो. कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडला जातो, जो प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी वनस्पती वापरत असतात. किंवा याचं जर प्रमाण जास्त असेल तर ते धुरांड्याद्वारे अतिउंचावर मग सोडले जातात. म्हणजे तो थर आपल्या मानवाच्या सभोवतालच्या वातावरणामध्ये मिसळला जात नाही. मग अशा प्रकारे मुख्यतः सूक्ष्मजीवाच्या आपण 2 क्षेत्रातील उपयोग पहिलं प्रदूषण नियंत्रण करणे आणि दुसरं आहे सांडपाणी व्यवस्थापन.
लक्षात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामधले आता पुढे तुम्हाला स्वच्छ तंत्रज्ञानामध्ये एक पुढचा भाग आहे सूक्ष्मजैविक संरोग. हा एवढा भाग तुमचा अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. आपल्याला पुढे अजून एका क्षेत्रामध्ये स्वच्छ तंत्रज्ञान आणि जैव कीटकनाशके यामध्ये मुख्यतः सूक्ष्मजीवाचा उपयोग पाहायचा आहे. तर आज आपण इथंच थांबूयात. घरीच राहा, सुरक्षित राहा. हॅव अ गुड डे.